नमस्कार. आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून अत्यंत पौष्टिक असा जाळीदार मऊसूत केक. चला तर मग रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाऊण कप दूध. पाऊण कप दुधामध्ये मी 1 कप किसून गूळ घातलेला आहे. गूळ आपल्याला हा चांगला विरघळवून घ्यायचा आहे. तर हा केक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1.5 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, अर्धा कप तेल, अर्धा कप दही, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. आता यामध्ये आपल्याला दूध आणि गूळ एकत्र केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि सर्व एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. तर हे इथे आपण मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे. इकडे आपण एक कुकर प्रीहीट करून घेऊ. तर मी इथे कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे. केक आपण ज्या भांड्यामध्ये करणार आहोत त्या भांड्याला सुद्धा आपण आता तेल आणि पीठ लावून थोडंसं ग्रीस करून घेऊयात. तर इथे आपलं भांडंसुद्धा तेल आणि पीठ लावून ग्रीस करून झालेलं आहे. आता आपण आपल्या मिश्रणामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे दूध घातलेलं आहे. आता हे आपल्याला चांगलं एकाच बाजूने असं फेटून घ्यायचं आहे. आपल्याला एकाच बाजूने असं मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि अर्ध्या भागातून चमचा खाली आणायचा आहे. त्यामध्ये आता आपण पौष्टिकपणा वाढण्यासाठी थोडे ड्रायफ्रूट्सचे काप घालून देऊयात. आता हे मिश्रण आपल्याला त्या भांड्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे. भांड्याला थोडंसं आपटून टॅप करून घ्यायचं आहे. वरतून मी थोडे बदामाचे आणि काजूचे काप असे टाकून घेतलेले आहे. आता आपलं कुकरसुद्धा प्रीहीट झालेलं आहे. त्यामध्ये आपण हे भांडं ठेवून देऊयात. 40 ते 45 मिनिट कमी गॅसवर केक आपल्याला शिजू द्यायचा आहे. आता 40 ते 45 मिनिटानंतर आपण एकदा आपला केक चेक करून पाहून घेऊ. तर इथे मी एक सुरी केकमध्ये घातलेली आहे. सुरी आपली एकदम क्लीन आलेली आहे. तिला काहीही थोडंही मिश्रण चिकटलेलं नाही आहे. त्यामुळे आपण हा केक झालेला आहे आणि तो बाहेर काढून घेतलेला आहे. त्यावर आता मी एक झाकण रुमाल म्हणून ठेवून दिलेला होता. आता आपला केक संपूर्णपणे थंड झालेला आहे आणि तो आता आपण एका डिशवर काढून घेऊयात. तर इथे मी हे भांडं असं डिशवरती उलटं करून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता आपला केक किती छान असा तयार झालेला आहे. केकला किती सुंदर कलर आलेला आहे. केक मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार बनलेला आहे. तर पाहू शकता मी इथे एक तुम्हाला कापून दाखवते. तर केक आपला किती सुंदर असा तयार झालेला आहे. अगदी पौष्टिक असा लहान मुलांना डब्यात द्यायच्यासाठी हा केक तयार तुम्ही करू शकता. तर इथे पाहू शकता केकला किती छान जाडी आलेली आहे.